रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणापुढे विद्या त्यांची दासी होते. कोणाची होते ऐका. निमिषमपि यो व्यर्थम प्राणान्ते पिन वै नयेत तस्यैव विद्या दासी स्याद योगींद्र इव मुक्तता. हा श्लोक योग वासिष्ठ्यामधला आहे. वशिष्ठ महर्षी प्रभुरामचंद्राला सांगतात की विद्या कोणाची दासी होते. विद्या कोणतीही असो, पण ती विद्या आत्मसात कोणाच्या होते आणि कोणाची ती दासी होते त्याविषयी हा श्लोक आहे. निमिषम अपि, निमिष म्हणजे क्षणसुद्धा, यो व्यर्थम न, व्यर्थ घालवित नाही. प्राणांते अपि न वै नयेत, प्राण गेला तरी हरकत नाही, पण वेळेचा क्षण जो वाया जाऊ देत नाही. तस्यैव विद्या दासी स्यात योगींद्र इव मुक्तता. तस्य एव विद्या दासी स्यात, त्याचीच विद्या दासी होते. जसे कर्मयोगी, वेगवेगळे योगी, ज्ञानयोगी, भक्तियोगी हे जसे आपापल्या क्षेत्रामध्ये उच्च शिखराला जातात, साध्य प्राप्त करतात ना, तसं विद्या शिकणारा जो विद्यार्थी आहे त्यालाच ती विद्या मिळते, त्याची दासी होते, की जो वेळेचा क्षण वाया जाऊ देत नाही. योगींद्र इव मुक्तता, योगेला जशी मुक्तता प्राप्त होते वेळेचा क्षण वाया न जाऊ दिल्यामुळे. म्हणून वेळेला फार महत्त्व आहे हो. माणूस म्हणतो टाईम पास करतो, टाईम पास होत नसतो, आपण पास होत असतो. वेळ व्यापक आहे आणि वेळ जातो म्हणजे तो एकटा जात नाही, सगळं घेऊन जातो माणसाचं. आणि म्हणून वेळेला महत्त्व द्या. वेळ ज्याला समजला नाही, वेळेचं व्यवस्थापन ज्याला करता आलं नाही, त्याला काहीच जमलं नाही आणि काहीच कळलं नाही असं म्हणायला हरकत नाही आहे. तर ज्यांनी ज्यांनी साधना केली, उदाहरणार्थ सती तीव्रतमे कामे वेद्यायाम किं न वशा ध्रुवेन बालकेनापि संपदा साधिता अचला. ध्रुव बाळाचं उदाहरण दिले एका सुभाषितकाराने. तो म्हणतो सती, सती म्हणजे सुभाषितामध्ये व्याकरणामध्ये सती सप्तमी नावाचा एक प्रकार आहे. असं केलं असता असा त्याचा अर्थ होतो. सती तीव्रतमे, तीव्र, तीव्रतम म्हणजे तीव्रतेने, जर तीव्रतेने कामे विद्यायाम किं न सा वशा, जर तुम्ही तीव्रतेने सातत्याने जर ती साधना केली तर काय वश होत नाही, प्रश्नचिन्ह. उदाहरण दिले ध्रुवेन बालकेनापि, बालक ध्रुव बालक होता, लहान होता, पण त्याने सुद्धा जीवितम जीवितम सजीवते, किंवा त्याने काय साधलं त्या ध्रुवेन बालकेनापि संपदा साधिता अचला. अचला संपदा साधिता, अचल संपत्ती मिळवली. अचल संपत्ती मिळवली म्हणजे काय, की असं आढळपद त्याने मिळवलं कि बस ऐसे जगह पर बैठना तो कोई न बोले उठ, और ऐसी बात बोलना तो कोई न बोले झूठ. त्यापैकी असं एक ध्रुवपद त्या ध्रुवाने मिळवलं. कशामुळे, तर सातत्यामुळे मिळवलेलं आहे. एक सुभाषितकार असा याच्या विरुद्ध सांगतो, आलसेन गतम दीर्घम जीवितम न जीवितम क्षणमेकम सुयत्नेन जीवती सजीवते. आळसाने गेलेलं आयुष्य मोजल्या जात नाही. दीर्घम जीवितम न जीवितम, तो जरी किती वर्ष जागला तर तो खऱ्या अर्थाने जगलाच नाही, सगळं आयुष्याचा आळसामध्ये गेलं. आणि क्षणमेकम सुयत्नेन जीवती सजीवती, क्षणभर जरी चांगल्या प्रयत्नात माणूस जगला ना तेवढाच खरा जगला. एका 60-70 वर्षाच्या माणसाला एकाने विचारलं की तुमचं वय काय आहे, तो म्हणला 6 वर्षाचा आहे. अरे म्हणलं तुम्ही 60-70 वर्षाचे दिसता,
आणि 6 वर्षाचं कसं काय? तो म्हणला 6 वर्ष फक्त मी चांगल्या प्रयत्नात काम करतो आहे, बाकीचं माझं जे वय आहे ना ते मोजण्यासारखंच नाही आहे. त्यामुळे मी खरं 6च वर्ष जगलो. सत्संगतीत म्हणा, चांगल्या प्रयत्नात, सामाजिक कार्यामध्ये, धर्मकार्यामध्ये जो जगतो ना तेवढाच खरा माणूस जगतो. बाकीचं जिवंत असून मेल्यासारखा असतो. क्षणमेकम सुयत्नेन जीवती सजीवती असा अर्थ आहे. राजा आणि विद्यार्थी याचा एक दृष्टांत आपण पाहूया. तर तो एक विद्यार्थी अभ्यास करून आला होता, बसला होता घाटावर, आणि घाटावर तो अभ्यास करताना तिथे चिंतन करत बसला होता. एक राजे महाराज तिथे आले आणि स्नान केल्यानंतर त्याला असं वाटलं की आता आपण काहीतरी विद्यार्थ्याला दान द्यावं. म्हणून तो राजा त्या विद्यार्थ्याजवळ गेला आणि त्याला म्हणला, ए काय करतोस? त्याने असं बघितलं, म्हणला मी आत्ताच पाठावून आलो आहे आणि चिंतन करतो आहे. हां, तर ह्या पंक्तीचा मला अर्थ लागत नाही, मी जरा चिंतन करतो आहे. तो राजा म्हटला, मी राजा आहे आणि मला दान करायची इच्छा आहे. तू बटू दिसतो आहेस, विद्यार्थी दिसतो आहेस, तुला जे काय पाहिजे ते माग, तुला जी गरज असेल ते मी द्यायला तयार आहे, तू काही माग. तो विद्यार्थी म्हणला, राजे महाराज फार वेळ नका घेऊ, मला फक्त ह्या पंक्तीचा अर्थ सांगा, कारण मला हा अर्थ लागत नाही, एवढं सांगितलं तर बरं होईल. तो राजा असा चित्रासारखाच बघायला लागला. अरे म्हणला, हे नाही जमायचं म्हणलं मला, बाकी तू काही माग. तो म्हणला, बाकीचं मला काही नको आहे, तुम्हाला जर हे सांगता आलं तर बा, कारण माझं इथं अडलं आहे आणि मला याची गरज आहे, तुम्ही जाऊ शकता आणि लवकर जा. सांगायचा मुद्दा असा, राजा जरी समोर उभा राहिला प्रसन्न होऊन, मागा म्हणतो काय पाहिजे ते 10-12 गाव जागीर दिवसात दिली असत्याने, पण तो विद्यार्थी म्हणतो, नाही वेळ माझा घेऊ नका, ही पंक्ती मला सुटत नाही, एवढं जर मला ज्ञान सांगता आलं तर सांगा. याला म्हणतात विद्यार्थी आणि याला म्हणतात विद्याचं महत्त्व करणारा विद्यार्थी. अशा प्रकारची विद्या असली ना तरच माणसाला यशप्राप्ती होते. आणि म्हणून वेळेचा क्षण आणि अन्नाचा कण वाया जाऊ देऊ नका, असं तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.